व्हिडिओ बनायचं कसं असं आहे की आज आहे नागपंचमी. नागपंचमीला इथं कसं गावाला लोक जातात, इथं काही नसतं कसं शहरात वारूळ वगैरे असेल मोजकेच ठिकाणी, पण इथं नाही. आमच्या इथे जवळपास महादेवाच्या मंदिरात जाऊ संध्याकाळी, तन्वीन मी बाया पडून. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करणार आहे? काय संध्याकाळी स्वयंपाक करेल, पुरण करते, भजी कुरड्या पापड्या बनवून, आणि त्याच्यानंतर मग तन्वी झोपली इकडे, गुंडाळून झोपली. सगळं मच्छर चावतात पण तिला, मच्छर त्याच्यामुळे झोपली. तर झालं असं, 15 तारखेला बड्डे होता माझा, पण मला काही ना टाईमच नाही भेटला, कारण की मला पण बरं नव्हतं, आणि म्हणजे त्याच्यामुळं मी काही लक्षच दिलं नाही व्हिडिओ काढण्याकडं. आणि त्याच्यामध्ये माझा दात पण सुजला होता, तसं म्हणजे ना हिरडी सुजली होती, त्याच्यामुळे ते मला काही सुचलं नाही काय करावं काय नाही. दुखत होतं खूप, गोळ्या खाल्ल्या तेव्हा कुठेतरी आता फरक पडला आहे. मग त्याच्यामुळं ना मी काहीच केलं नाही, व्हिडिओ काढले नाही, काही नाही, काही नाही. साधा केक कापला आपला, बस. असं काही केलं नाही. बरं नसल्यामुळं म्हटलं जाऊ दे तिकडं, पुढच्या वेळेस करता येईल असं, त्याच्यामुळं राहून गेलं. तर नागपंचमीचं आज लोक मस्त झोके वगैरे खेळतात गावाला. इकडे आमच्याकडे काय काम करणाऱ्या माणसांचं काही नाही, रोज उठलं कामच असतं. आणि खरं तर ना एक रात्री काय झालं ना, माझ्या तन्वीला शाळेत सुट्टी नव्हती, तर माझे मिस्टर म्हणले की उद्या शाळेला सुट्टी असते गावाकडच्या, त्या मतदानासाठी कागद लागत होतं, म्हणून ना बोलत होते की सरांना द्यायचे होते ना शाळेतल्या, म्हणत होते की शाळेला उद्या सुट्टी आहे. तर मग मी म्हटलं तन्वीला तर सुट्टी नाही, म्हणलं गावाकडं ना साप येतात, म्हटलं इथं साप येत नाही, म्हणून शहरात सिटीत साप येत नाही म्हटलं, म्हणून ना इकडच्या लेकरांना शाळेला सुट्टी नाही, आणि गावाकडच्या मुलांना शाळेला सुट्टी असते का, तर तिकडं सारखे साप येतात ना, म्हणून वावरात. ते मला म्हणत होते असं म्हणू नको, येऊन दारात येऊन जाईन म्हणे, असं बोलू नको. जाऊ दे तिकडे, एक हसायचा विषय झाला तो. तर मग असं झालं. त्याच्यानंतर मग म्हटलं आज आपण हे केलं आहे, तर मग आपण ना एक मंदिरात जाऊन एक पाया पडून येऊ म्हटलं. तर एक मजाकचा विषय होता, म्हणजे सहज मी बोलून गेली बोलता बोलता, पण चालूच होतं दिवसभर पण कोणी चक्रामध्ये फिरत आहे. आता एक झालं की एक जाईल, एक येईल, एक जाईल, एक येईल, आवाज सुरूच राहतोय. असं आज तारीख आहे, किती तारीख आहे आज? 16 तारीख आहे आज, पहिला सोमवार आहे, श्रावण सोमवार पहिला आहे आज. तर मग ह्या महिन्यात पैसे काहीच उरले नाही, सगळे पैसे खर्च झाले, याचे बापाचे पगार आले, सगळी संपली. अजून तर परत जायचं आहे, अजून महिना जायचं, दोन रविवार, 2 हप्ते आहेत अजून, 2 हप्ते जायचे, तर 10 रुपये पण खिशात नाहीत खर्चायला. असं असते गरिबाची जिंदगी, म्हणजे लईच अवघड. तरी पण तुम्हाला दिसत असेल थोडं सुजलेलं आहे, इथं सुजलं आहे थोडंसं. तेच एकदा हे झालं ना, औषध अजून चालू, त्याचं गोळी मी घेतली नाही, ती घेऊन टाक. तर मग शहरात कसं असतं, पैसे पुरत नाही, इथं सगळं विकत घ्यावं लागतं, म्हणजे खाण्यापासून राहण्यापर्यंत सगळं विकत घ्यावं लागतं. आणि 10-12 हजार पगारामध्ये काही पुरत नाही. लोकांना असं वाटतं शहरात राहता आणि लय पैसे येईन, असं येईन तसं येईन. जे राहतं ना, जे त्यांना माहीत आहे, खाली 1 रुपयासुद्धा उरत नाही. किराणा आहे, घर भाडं आहे, लाईट बिल असतं, खाणं पिणं, लेकरांच्या शाळेचा खर्च, घरात लागणाऱ्या वस्तू, आणि आजारी पडला माणूस त्याचा खर्च वेगळाच असतो. परत कोणतरी आलं तर चक्र चालूच आहेत, कोणाचं कोणाचं.
तर असं खर्च असतो पण लोकांना काही समजत नाही असं.